नमस्कार, जय भगवान, जय गोपीनाथ. आम्ही निघालो होतो गजानन महाराजांच्या मंदिराकडे. तर आरतीसाठी निघालो होतो. गुरुवार होता आणि मग आई पण जाते दर गुरुवारी. मग मला पण म्हणली चल, कारण एक्झाम पण झाल्या होत्या, त्याच्यामुळे मी पण गेले. मी, माझ्या मामाची 2 मुलं, आई, आजी आणि मामी, आम्ही सर्वजण निघालो. तर हे बघा, हे समोर मोठी अपार्टमेंट आहे, ती कराडांचीच आहे. मंदिर पण त्यांनीच बांधलेलं आहे. तर खूप सुंदर असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि लोक पण जास्त येतात तिथे दर्शनासाठी दर गुरुवारी. रोज पण येतात. तर ही इथं देवाची मूर्ती आणि खाली पादुका पण ठेवली आहेत त्याचं दर्शन करण्यासाठी. तर ही देवाची मूर्ती आहे. मस्त आम्ही दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळासाठी आम्ही तिथंच थांबलो आरतीसाठी. मग बॅक साईडने मी एक देवाला फेरी मारली. आणि हे बघू शकता, इथं पण बॅक साईडला पण खूप चांगलं आणि एक छान वातावरण आहे इथे. तर हे इकडच्या साईडनं खिडकी आहे आणि मी तिथं शूट करणार होते, पण देवाची मूर्ती दिसली नाही, सो त्यामुळे नाही केला. तर हे बघू शकता, हे किती सुंदर आणि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. आणि हे आमचा पिल्ल्या इथं मस्त डान्स करत होता. आणि हे आमचा छोटा जे देव आहे, तर तो पण मस्त बसलेला होता. त्याला हैराणी होत आहे की मी कुठं आलो, एवढा गर्दा कसं काय इथं, किती गबू गबू आलेत बघा त्याचे. मला ते खूप आवडते. स्माईल पण त्याची खूप चांगली आहे. पण आता हैराण झाला होता म्हणून हसला पण नाही आणि इकडे बघत होता. आणि ही माझी फ्रेंड आहे. तर आम्ही लहानपणीपासून फ्रेंड आहेत, फर्स्टपासून. तर नंतर मग आरती वगैरे झाली, प्रसाद घेतला आम्ही आणि घराकडे निघालो. आणि बघू शकता, हे मंदिर बघा, मी नंतर शूट केलं आहे थोडंसं. हे बघा, हे मंदिर आहे, किती सुंदर असं मंदिर आहे, भव्य आणि असं वातावरण पण आहे. आणि मग नंतर आम्ही काल शुक्रवारी निघालो होतो बाहेर थोडंसं, मी आणि भैया. ओवीचा बड्डे येत आहेच, तर त्यामुळे मग थोडंसं म्हणलं काहीतरी तिच्यासाठी गिफ्ट तयार करून घ्यावं. सो इथं नगर परिषदमध्ये आम्ही गेलो होतो. तिथं एक दुकान आहे गिफ्टचं, म्हणजे फोटो लॅब आहे. तर तिथं गेलो होतो आम्ही. तर ओवीसाठी एक छोटंसं माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट तयार करून घेतलेलं आहे, जे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. मग आम्ही ते सगळं तयार करून घराकडे निघालो होतो. हे आंबेडकर चौक आहे, तिथून आम्ही घराकडे निघालो. तर बघू शकता, आज शुक्रवार वगैरे होता, सो त्यामुळे खूप गर्दी होता इथं साठे चौकामध्ये. हे बघू शकता, पूर्ण एस.आर.टी. कॉलेजच्या पुढापर्यंत लाईन होती. हे बाजारातले लोक वगैरे बसलेले आणि बाकीचे लोक भाज्या घेण्यासाठी आलेले. तर मग नंतर आम्ही आले घराकडं. तर मग भैयाला म्हणलं थांब थोडासा शूट करूया. तर नको म्हणला, मला नाही करायचा, तू कर, मी जातो म्हणलं पुढं. तर मग गेला पुढं. आणि हे बघू शकता, हे आमचं घर आहे. तर आईने सर्व काही जिथलच्या तिथं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी किचन. तर आम्ही बॅक साईडने चालू होतो घरामध्ये. तर हे आहे आमचं किचन. तर आईनं सर्व काही जिथं तिथं ठेवते, पण आमचा भैया जे आहे ते जिथं तिथं ठेवच नाही. सगळं काही तिकडून इकडून पसारा करून ठेवतो. कॉलेजमधून आला ना, काही पण पसारा करून सगळं आता असंच कपडे वगैरे टाकले. आणि आईला माहीत नव्हतं मी शूट करत आहे. तर आई ब्लाऊज शिवायचं म्हणजे ते तयार करत होती काहीतरी ब्लाऊजचं, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग मी लवकरच टाकेल. तर थँक्यू, बाय.